हॉटेलपेक्षा सुद्धा भारी घरच्या घरी हा पदार्थ करूया. तर त्यासाठी मी काय केलं, 1 वाटी रेशनचे तांदूळ, पाव वाटी तुरीची डाळ घेतली. आता कुकरमध्ये 2 पळी तेल गरम केलं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, भरपूर चिरून घेतलेला लसूण घालायचा. आता भाज्यांमध्ये बटाटा, फ्लॉवर, 2 मिरच्या, कढीपत्ता घातला. थोडंसं परतू द्यायचं. मग यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हिंग घातला. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतू द्यायचे. मग ह्यामध्ये एक जोडी बारीक चिरलेला पालक, 2 मोठे चिरलेले टोमॅटो आणि 1 वाटी कोथिंबीर घातली. चांगलं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं. मग ह्यामध्ये 5 वाटी पाणी, अर्धा चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं. उकळी येऊ द्यायची. मग यामध्ये धुतलेले डाळ आणि तांदूळ घातले. व्यवस्थित मिक्स केलं. झाकण लावायचं. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. पूर्णपणे वाफ गेल्यानंतर झाकण उघडायचं. मस्त अशी हॉटेलपेक्षा सुद्धा भारी घरच्या घरी डाळ पालक खिचडी तयार केली. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.